मित्रांनो नमस्कार. आंबा बागेविषयी आपल्या चॅनलला इंस्टा पेज असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल शेतकरी मित्र सूरज अवतडे याला बरेच सारे व्हिडिओ आहेत. आता आंबा आजपर्यंत आपण लोकांना लावायला शिकवला. ती लागवड कशी करायची, जमीन निवड, रोपाची निवड, आपली नर्सरी पण आहे, आपण ट्रीटमेंट पण देतो. त्यानंतर छाटणी असेल, माल कसा आणायचा तो पण शिकवलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्या शेतकऱ्यासमोर कुठली अडचण असेल तर ती आहे आंबा विक्री करण्याची. तर ह्या वर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षी पावसाळा 15 मे पासूनच मोठा पाऊस चालू झाला, त्यामुळे दर खाली आले. तर ह्या वर्षी जास्त दिवस थंडी चालली, त्यामुळं माल ह्या वर्षी खूप कमी असून अपेक्षा होती की बाबा चांगले रेट भेटतील, पण ते रेट काही आपल्याला चांगले भेटले ह्या वर्षी नाहीत. मग आता जर तुम्हाला आंबा लागवड करायची आहे आणि त्याला तुम्हाला जर फक्त व्यापाऱ्याच्यावर तुम्ही जर अवलंबून राहिला तर खूप मोठं आर्थिक नुकसान तर होते आणि लोक आपण वर्षभर राबून दुसऱ्याच्या मागं हांजी करायची वेळ आपल्यावर शेतकऱ्यांवर ह्या वर्षी आलेली आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आंबा स्वतः विकला पाहिजे. आणि आपल्या शेतकऱ्याची अडचण म्हटलं तर आपल्या शेतकऱ्यांना आंबा तोडायचा कसा हे आज कळत नाही. आता आंबा तोडणे म्हणजे ही काही जास्त मोठी गोष्ट नाही. ज्यात बऱ्यापैकी झारखंडी लोक येतात, अक्षर त्यांना लिहिता वाचता येत नाही. नंबर मग एखादा सेव्ह करा म्हटलं तर भैया येलेलो नंबर दाबा की देतो, म्हणजे इतकं त्यांना कळत नसून पण आपण शिकून आपलं सगळं पिकवायचं माहीत असून आपल्याला त्यांच्यावर मागे लागायची वेळ सध्या येत आहे. त्यासाठी आता आम्ही स्वतः काय केलं, आता आमची टीम, घरची टीम सगळ्यांना तयार केलं आहे. सुरुवातीला 1-2 कॅरेट तोडताना थोडीशी अडचणी येतील, पण एकदा की अंदाज आला की मग वेळ जास्त लागत नाही. आणि येणाऱ्या काळात स्वतः आंबा तोडायला शिकलं पाहिजे, स्वतः आंबा पिकवायला शिकलं पाहिजे आणि स्वतः आंबा विकायला जर शिकलं तरच आपल्याला आंब्यामध्ये पैसे मिळणार आहेत. अन्यथा अतिशय बिकट परिस्थिती आंबा बागायतदारावर येऊ शकते. आणि हे एक नर्सरीवाला तुम्हाला सांगतोय, म्हणजे आंबा तुम्हाला लागवड करायची असेल तर नक्की ह्या गोष्टी पण तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी नुसती लागवड केली जाते आणि परत बघू काय होईल, दुसऱ्यावर अवलंबून राहणे हे काही उपयोगाचं नाही. त्यासाठी आपण आता रोपं ज्यावेळेस आपण देतो त्यांना लागवड कशी करायची, त्याची खतं, पाणी, छाटणी, पाणी नियोजन, खत नियोजन, सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला सांगत असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस शेतकरी आता आपल्याकडे येतात, माझे असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी आपल्याकडे मागच्या 2-4-5 वर्षात रोपं घेऊन गेले, त्यांचे प्लॉट चालू झालेत. आणि ज्यावेळेस ते आपल्याकडे अशा येतात, आपण स्वतः तोडणे असू द्या, स्वतः पिकवणे असेल, विक्री व्यवस्थापन असेल, जे आपण ते लोकांना आपण शिकवतो. आणि त्या पद्धतीने माझे आता बरेच शेतकरी स्वतः विक्री करत आहेत. असं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आंबा तोडायला शिकलं पाहिजे, आंबा पिकवायला शिकलं पाहिजे आणि आंबा स्वतः विकला तरच आपल्याला चांगले पैसे राहणार आहेत. मग व्यापाऱ्याला 3 टन आंबा देण्यापेक्षा 1 टन तुम्ही आंबा स्वतः जरी विकला तरी तुमचे तेवढेच पैसे होणार आहेत. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आंबाबद्दल, आंबा कसा तोडायचा वगैरे ह्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही आमच्या प्लॉटमध्ये आला तर तुम्हाला सध्या प्रॅक्टिकली आमचे रोज सध्या कटिंग चालू आहेत, ते तुम्हाला बघायलाच मिळतील. किंवा जे आपल्याकडे आता रोपं वगैरे घेऊन गेले आहेत त्या शेतकऱ्यांना आपण व्हिडिओ कॉल असेल, फोटो असेल, व्हिडिओ मार्फत पण संपूर्ण गायडन्स करत असतो. तर अशा जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर शेतकरी मित्र सूरज अवतडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आता बरेच जण बघणारे असतील ज्यांच्या स्वतःच्या आंब्याच्या बागा नसतील, पण त्यांच्या कुणाच्या तरी मित्राच्या, पाहुण्याच्या, कुणाच्या तरी बागा असतील, त्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ही जी काही अशी प्रॅक्टिकली माहिती असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.